छत्रपती ग्रुपच्या रास्ता रोको आंदोलनाची परिवहन प्रशासनाने घेतली धास्ती। गेल्या 15 दिवसापूर्वी छत्रपती ग्रुपकडे शिरोळ तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा कॉलेज वाहतुकीसंदर्भातील येणाऱ्या समस्या मांडल्या। त्यानंतर छत्रपती ग्रुपच्या वतीने जयसिंगपूर व कुरुंदवाड अगर प्रमुख यांना सदरबाबतचे निवेदन देण्यात आले। त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही तात्काळ यामध्ये सुधारणा करून तमदलगे फाटा, निमशिरगाव फाटा, चिपरी फाटा, कोंडिग्रे फाटा येथे बस थांबा करून विद्यार्थ्यांची गैरसोय तात्काळ थांबवू असे आश्वासन दिले। या आश्वासनात 15 दिवस पूर्ण झाले तरी सदर बाबतीत कुठल्याही प्रकारच्या सुधारणा झालेल्या दिसत नसल्याने पुन्हा विद्यार्थ्यांच्या अडचणी समोर येत आहेत। याच अनुषंगाने आज छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे यांनी कोल्हापूर विभागीय अधिकारी, सांगली विभागीय अधिकारी, कुरुंदवाड प्रभारी अधिकारी यांच्यासोबत कॉन्फरन्सद्वारे सदर विद्यार्थ्यांना देणाऱ्या समस्येबाबत व एसटी मधील ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या मजुरीबाबत सविस्तर पुरावे दाखल चर्चा केली। त्यानंतर मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी निवेदनात म्हटल्याप्रमाणे सांगली कोल्हापूर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला। त्यानंतर आज सायंकाळी 7 वाजता जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे बैठक झाली। यामध्ये सविस्तर चर्चा झाली। त्यानंतर छत्रपती ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांना रास्ता रोको न करण्याबाबत व सदर प्रश्नांवर मार्ग काढण्याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांनी मध्यस्थीची भूमिका घेऊन सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित सांगली, कोल्हापूर व कुरुंदवाड डेपोचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे। जयसिंगपूरचे दैनिक पुढारीचे प्रतिनिधी संतोष भाऊ बाबणे, छत्रपती ग्रुपचे संपर्क प्रमुख संतोष भाऊ काळे, पाटील अमर चौगले, बाळू होगले, संजय बाळीकाडी याबाबतच्या सूचना सर्व विद्यार्थी व नागरिकांना देण्यात आल्या। अशाच अपडेट्ससाठी एसपी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।